नमस्कार, रामकृष्ण हरी सर्वांना. आज वारीचा शेवट झाला. अक्षरशः समाप्ती झाली वारीची. पंढरपुरातून आज सर्व वारकरी आपापल्या मार्गी घरी निघाले. पण एक असं वाटतं की जसं आपण गाणं ऐकलं की माझे माहेर पंढरी आहे भीमरेच्या तेरी. प्रत्येक वारकऱ्याचं माहेर हे पंढरपूर होतं, आहे आणि राहील. वारीत प्रत्येकाला टाळ, मृदुंग, विणा याचा जो नाद, जयघोष जो होता तो वर्षभर इथून पुढे प्रत्येकाच्या कानात, मनात दाटून राहील, घुमत राहील. पुढच्या वर्षी प्रत्येक वारकऱ्या म्हणजे विठ्ठलाची वारी हा या वारकऱ्यासाठी एक सोहळा आहे, जो की हा सोहळा आता जरी समाप्त झाला असेल तरी प्रत्येक वारकऱ्याला पुढच्या वर्षाची वाट पाहत राहील की पुढच्या वर्षाची होईल. एवढंच मी म्हणतो की प्रत्येक वारकऱ्याला पंढरपूर येथून घरी जात असताना जसं एक कंठ दाटून येतो, जसं आपण म्हणतो की पंढरपूर सोडू वाटत नाही, जो सोहळा आहे. जसे की तुम्ही आज पाहताय की ज्या मार्गे आपण गेलो होतो या रस्त्याला जाताना प्रत्येक, जसं आपण म्हणतो गळ्यात नेकलेस जसा गाळा भरून आणतो तसं या रस्त्याला वारकऱ्यांनी शोभा आणली होती. तोच रस्ता सामसूम पडलाय. तसंच त्यामुळं जाताना आज हा रस्ता सामसूम आहे. पाहताना खूप वाईट वाटतंय. पण पुढील वर्षी असेच जोशात जोमात सर्व वारकरी परत आनंदात उभे राहतील आणि वारीसाठी सज्ज होतील. एवढंच मी म्हणतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.